नवापुरातील गणपती मंदिरात धाडसी चोरी, चांदीचे छत्र, मुकुट लंपास. शहरातील मंदिर चोरीची चौथी घटना, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा संतप्त सवाल. नवापूर शहरातील अतिशय गजबजलेल्या सरदार चौक परिसरातील श्री गणपती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सुमारे 1 किलो चांदीचे दागिने आणि सजावटीचे साहित्य लंपास केले. अंदाजे 2 लाख रुपयांचा हा ऐवज असून लागोपाठ घडणाऱ्या मंदिर चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:39 सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी मंदिराला लक्ष्य केलंय. चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीवरील चांदीचे छत्र, चांदीचा मुकुट आणि सिंहासनावरील चांदीचे सिंह चोरून नेले. चोरट्यांनी मंदिरातील लाकडी सिंहासनाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 संशयित चोरटे चोरी करताना स्पष्टपणे दिसून आले आहेत. चोरट्यांनी मंदिरातील मजबूत दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. धक्कादायक म्हणजे मंदिराचे तोडलेले कुलूप चोरट्यांनी जवळच असलेल्या कचरापेटीत फेकून दिले होते. मंदिरातील चोरी संदर्भात पुजारी अजित पाथरकर काय म्हणतात? आज सकाळी साधारण 6 वाजता मंदिर उघडलं असतं तेव्हा दाराची कडी तुटलेलं दिसलं, कुलूप तुटलेलं दिसलं आणि चांदीचं सिंहासन बाहेर होतं. तर मंदिरामधील छत्र, मुकुट आणि सिंहासनावरील वाघ अशा काही वस्तूंची चोरी झालेली आहे. दानपेटी तोडायचा प्रयत्न केला पण दानपेटी काही तुटलेली नाही, दानपेटी ओके आहे. साधारणतः कितीचा मुद्देमाल गेला असेल? तो साधारण 800 ते 900 ग्राम चांदी असावी असा अंदाज आहे. ही पहिल्यांदा चोरी झाली का यापूर्वी कधी चोरी झाली? पहिल्यांदा. बरं, कॅमेरे वगैरे आहेत का? आहे, CCTV कॅमेरे आहेत. पोलीस प्रशासन येऊन ते DVR घेऊन गेले आहेत चेकिंग करण्यासाठी. नवापूर शहरात हे 5वं मंदिर आहे. कंटिन्यूस चोऱ्या चालू आहे मंदिरात, तर प्रशासनाने लक्ष द्यावं पाहिजे आणि हे चांगली गोष्ट नाही आहे. सर्वात मोठं मंदिर गणपती मंदिर नवापूरचं. गणपती हे आराध्य देव आपले गणपती बाप्पा, त्यांचे दागिने लंपास झालेले हे खराब वाईट गोष्ट आहे. खराब वाटतं आपल्याला, हे ऐकूनसुद्धा जीव कसा होता आपल्याला. पोलीस नियंत्रण कुठेतरी कमी पडतं असं वाटतं आहे, कारण 4थं 5वं मंदिर आहे. तर त्यांनी चोरट्यांना जेरबंद करून न्याय द्यायला पाहिजे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, भाऊसाहेब लांडगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. नवापुरात मंदिरांची सुरक्षा वाऱ्यावर. नवापूर शहरात मंदिर चोरीची ही सलग 4थी घटना आहे. यापूर्वी इतर ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. स्वयंभू रोकड्या हनुमान मंदिर, वाकीपाडा, दानपेटी चोरी. नर्मदेश्वर महादेव मंदिर, आदर्शनगर, दानपेटी चोरी. महादेव मंदिर, मंगलदास पार्क, दानपेटी चोरी. आनंदी माता व महादेव मंदिर, नवापूर, दानपेटी चोरी. मुख्य वस्तीत असलेल्या गणपती मंदिरात झालेल्या या चोरीमुळे पोलीस प्रशासनाच्या गस्तीवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करतायत. सरदार चौक परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली असून वारंवार होणाऱ्या मंदिर चोऱ्यांचा छडा लावून गुन्हेगारांना तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी मंदिर ट्रस्ट आणि स्थानिकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.